आम्ही आलेलो आहोत नयन मोंडे यांची नवीन प्रॉपर्टी आहे आणि पाठीमागे त्यांची जुनी प्रॉपर्टी होती. तर त्या प्रॉपर्टीचं नाव होतं नयनोदय होमस्टे. की तो होमस्टे या होमस्टेच्या म्हणजे नवीन जे नाव दिलेलं आहे सेरेनिटी लॉज म्हणून, तर याच्या बॅक साईडला आहे. आणि हे आहे ते मेन एंट्रन्स गेट आहे आणि आतल्या बाजूला आल्यानंतर पार्किंग आहे. तर आपल्याबरोबर आहेत पुष्पा मोंडे, नयनच्या आई आहेत. तर तुम्ही या जरा आम्हाला थोडीशी तुमच्या प्रॉपर्टीविषयी माहिती सांगा. ठीक आहे सर. हां, ही प्रॉपर्टी तर तयार होऊन किती वर्ष झाली? ही प्रॉपर्टी तयार झालेला फक्त 5 महिने झाले. 5 महिने झालेत. हां. म्हणजे आम्ही आलो त्यावेळेस साधारणपणे 7-8 महिने झाले असतील. हो, आणि हो. त्यानंतर ही प्रॉपर्टी झालेली आहे. हो. आणि या ठिकाणी पार्किंग आहे. इथं किती गाड्या बसतात पार्किंगमध्ये? इथं पार्किंग मध्ये 4 गाड्या बसतात. 4 गाड्या बसतात. इकडे 2 आणि इथे 2. इथे 2 म्हणजे 4 गाड्यांचं पार्किंग आहे. हो पण तुम्हाला अजून पार्किंग कमी पडते, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करावा लागणार हो, आहे. बरोबर आहे सर. आणि आपण आता काय करतोय, आतल्या बाजूला जातोय. तर आतल्या बाजूला काय काय आहे? आतल्या बाजूला रूम आहेत इथे 4 आणि एक डॉर्मेंटरी आहे. इथे ऑफिस आहे आणि ही जेवणाचं, इथे जेवणाची व्यवस्था केली या जाते. ठिकाणी ऑफिस आहे. हां, आणि इथलं ऑफिसचं काम कोण बघतं? मीच बघते. सगळं तुम्हीच बघताय. हो, म्हणजे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त जबाबदारी तुमची आहे. माझ्यावर. या ठिकाणी हे फुलांचं पण दररोज तुम्ही असं हो, ते ठेवताय. रोज सजवलं जातं. हां, तर हे फार चांगलं केलेलं आहे. इकडे वरती काय रूम आहेत का? हो, रूम आहे तिकडे. किती रूम आहेत? तिकडे वरती 4 रूम आहे, एक डॉर्मेंटरी आहे आणि ही जेवणाची व्यवस्था. हां, हां, आता आमची रूम, आम्ही इथलीच रूम मिळाली पलीकडच्या आम्हाला. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. किती माणसं एका वेळेस जेवायला बसू शकतात? इथे 25 ते 30 लोक एका वेळी जेवण करायला बसू शकतात. हां हां, 30 लोक बसू शकतात. 30 लोक बसू शकतात. हां, तर आम्ही काल संध्याकाळी पण जेवलोय, दुपारी पण जेवलोय आणि आत्ता सकाळी नाश्ता करून जाणार आहेत. तर आमचा हा जो प्रवास आहे हां. मोहर्लीसाठी हां, किंवा ताडोबासाठी दुसरा प्रवास आहे. बरोबर. आणि आज आम्ही पुढे जाणार आहेत. पण त्या दरम्यान काल इथं मुक्काम केला आणि आज पुढे निघणार आहेत. तर या ठिकाणी तुमच्या एकूण 5 रूम आहेत. हो, रूमचं सध्या भाडं किती चालू आहे? रूमचं भाडं सध्या त्याच्यामध्ये जेवण जर म्हटलं लंच डिनर ब्रेकफास्ट तर 4,500 रुपये घेतो आम्ही. हां हां, आणि नुसतंच रूम पाहिजे म्हटलं तर 2,500. 2,500 रुपये. हां, आणि या बाजूला रूम आहे, माझी पलीकडच्या बाजूला, समोरच्या बाजूला इथं रूम आहे. आणि या बाजूला कॉमन वॉशरूम आहे. आणि आतल्या बाजूला इथं किचन आहे. किचन आहे. हो, तर आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही अजून याशिवाय काही तुमचं नियोजन आहे का? याच्याशिवाय दुसरं नियोजन तर आता समोरचं नाही सांगू शकणार. हां पण आता याच्यामध्ये जर काही समोर आपण घडामोडी जर करू शकलो, हां हां अवश्य करू आम्ही. हां, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो पार्किंग जास्त उपलब्ध करून द्यावं, जास्त हो, वाहनांच्यासाठी. बरोबर बरोबर. कारण तिकडे 2 रूम आहेत आणि इथं 4 रूम आणि डॉर्मेटरी आहेत. हो, पार्किंग म्हणजे जवळजवळ किती माणसांची व्यवस्था होते तुमच्याकडे? जवळजवळ 30 ते 35 लोकांची व्यवस्था ती होती. राहण्याची व्यवस्था तुम्ही करू राहण्याची, शकता. हो. आणि डॉर्मेटरीचे चार्जेस काय असतात? डॉर्मेटरीचे चार्जेस आहे पर पर्सन 1,000 रुपये प्रमाणे 5,000 फक्त बेड, हां हां राहण्याची सोय. हां आणि जेवण त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हटलं तर पर पर्सन 2,000 रुपये लागतील. हां हां. 5 लोकांचे त्याप्रमाणे पेड करावे लागतील. आणि नयन काय करतो? तुमचा जो मुलगा आहे नयन? माझा मुलगा नॅचरलिस्ट आहे जंगल कॅम्पमध्ये. हां हां, तो तिथे जॉबवर आहे. बरं. आणि मुलगी? मुलगी मार्गदर्शक आहे. आता अर्थात माझी तुमच्या पूर्ण फॅमिलीची हां. गेल्या वेळेस सगळ्यांची ओळख झालेली आहे. हो. आणि पूर्ण मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आहेत. ते आणि, मार्गदर्शक आहे. मालक काय करतात? मालक ते टूरचा बिझनेस करतात. हो. गाड्यांनी पर्यटकांना नेऊन सोडणे, घेऊन येणे, ते बरं, त्यांचं आता काम आहे. आपल्याला एखादी डॉर्मेटरी किंवा रूम बघण्यासारखं आहे का? हो, आहे. बघता येईल ना आपल्याला? हो, वरती सिटिंग एरिया वगैरे आहे. हां, वरती जाऊ, असंच जाऊ आपण. तर आपण आता वरच्या बाजूला चाललो आहे. कारण वरच्या भागात आपण पलीकडच्या बाजूलाच फक्त आपण बघायचं होतं. त्या बिल्डिंगवरूनच इकडची बिल्डिंग गेल्यावर दाखवली होती मी. हो, बरोबर बरोबर. तर यावेळेस आपण काय करतोय, वरच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथला भाग जो आहे तो आपण दाखवायचा प्रयत्न हा सिटिंग करतो. एरिया. इथं
म्हणजे इथं बसण्याची व्यवस्था, बसणे जर गेस्ट इथं बसू शकतात वेटिंगमध्ये वगैरे. सगळ्यांना रूमामध्ये बसून जर थोडं वेगळं वाटलं तर बाहेर येऊन इथं खेळ वगैरे करते, तिथं खेळांचे हे म्हणजे साधन, त्यांच्यासाठी करमणुकी साधन, छोटे मुलं वगैरे आले तिथं खेळ वगैरे त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. बाहेरच्या बाजूला इकडे बाल्कनी पण आहे. हो. आणि रूम आहेत ते सगळे इकडे आहेत का? हो, तिथे डॉर्मेटरी आहे, इथे रूम डॉर्मेटरी आहे, इथे रूम आहे. नाव पण वेगळी दिलीत की तुम्ही? हो हो. छोटी तारा, माया, 3 नंबर माया. आणि या बाजूला डब्ल्यू मार्क आहे. डॉर्मेटरी कुठे आहे तुमची नक्की? ही डॉर्मेटरी आपण उघडून बघू शकतो. गेस्ट आहेत, मग आपण बघणार नाही. बरोबर. एखादी रूम कुठली आहे का ओपन अशी की जे ओपन आहे पण ते लावणं चालू आहे? नाही, ठीक आहे, म्हणजे रेडी नाही. आणि या पाठीमागच्या बाजूला 2 रूम आहेत. हो, तिकडे 2 रूम आहेत. आणि हे कशासाठी केलं इथं? हे लिफ्टची व्यवस्था आहे. समजा वरचं जर फ्लोअर तयार झालं तर आपल्याकडे कोणी एजेड लोक वगैरे आले तर त्यांना पायऱ्या वगैरे चढायला त्रास होतो, त्यामुळे ही व्यवस्था केलेली आहे. म्हणजे इथं लिफ्ट मागं पुढं तुमचं इथं बसवलं चालू होणार. आणि वरती काही नाही, सध्या ओपन टेरेस आहे. ओपन टेरेस आहे. आता काल आपण जशी चर्चा केली की रूममध्ये काय काय लागेल, मिनिमम काय गोष्टींची तुम्हाला तयारी करावी लागेल. त्यामध्ये रूममध्ये एखादा मिरर आहे, 2 चेअर आहेत. म्हणजे मला वाटतं ते मी सांगतोय की हे आवश्यक आहे. आणि तुम्ही अजून काय गोष्टी तुमच्या विचारानं करू शकता? आमच्या विचाराने पुन्हा करायचं झालं तर इथं बसण्यासाठी पुन्हा जास्तीचे काही टेबल गरज आहे, कारण गेस्टची संख्या वाढली तर तुम्हाला या ठिकाणी परत आपल्याला पुन्हा उपलब्ध आहे. पुन्हा सोफा वगैरे लावावं लागेल तिकडे. आणि मदत वगैरे जास्तीच्या खुर्च्या वगैरे जास्त मुलं वगैरे आले तर गरज आहे त्यांच्यासाठी म्हणून. आणि या बाजूला बाल्कनी जी आहे, तर इथून हे तुमचं मोहर्ली गाव दिसतंय पूर्ण. पूर्ण मोहर्ली गाव, आपलं जुनं होमस्टे. जुनं होमस्टे माझ्या इकडून आहे. हा जुना होमस्टे, तिथून आपण ह्या बिल्डिंगचं काम चालू असताना तिकडून व्हिडिओ घेतला होता. यावेळेस ही संधी आहे की आम्ही तिकडचं काही रेकॉर्डिंग करणार नाही, पण समोरचा जो आहे नयनोदय होमस्टे, की ज्या ठिकाणी वरच्या 2 रूम आहेत त्या ठिकाणी आम्ही दोघं आणि माझ्याबरोबर माझे मेहणे मिस्टर अँड मिसेस अर्जुन सिंग हे पण इथं राहिलो होतो आम्ही. एक दिवस तुमच्याकडे मुक्काम केला. त्यावेळेस देवाडा गेट सफारी झाली. त्यावेळेस आम्हाला कजिरी टायगर्सचं दर्शन झालं. आज आम्ही मामला गेटला सकाळी लवकर उठून गेलो, पण योगायोगानं टायगरचं दर्शन झालं नाही, पण बाकीचं जंगल सुरेख आहे ते बघायला मिळालं. मला पूर्ण आनंद वाटला. तर आता इथे तुमची काय रस्त्याची विकासाची कामं चालू आहेत. तर असं अतिशय सुंदर होमस्टे आहे. रूम आम्ही डिलक्स रूम वापरली. अतिशय सुंदर रूम आहे की ज्या ठिकाणी आम्ही एक दिवस आनंदात घालवला. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघतोय. तर तुम्ही आम्हाला सगळं तुमचं जे सेरेनिटी लॉज आहे तर तो दाखवला. आणि हे सेरेनिटी नाव का दिलं ह्याच्या पाठिंबाचं कारण खरं तर नयनला विचारायला पाहिजे, पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू. सेरेनिटी या शब्दाचा अर्थ आहे शांतता. वा. त्याच्यामुळं ते नाव आम्ही सुचवलं आणि ते आम्हाला आवडलं. मग कुणी सुचवलं तुमच्यातल्या चौघापैकी? त्यालाच सुचलं हे नाव. म्हणजे नयननं सगळं सुचलं आणि ते तुम्ही अंमलात आणलं. ठीक आहे. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. धन्यवाद. तर इथं माझ्यासमोर बसलेले मिस्टर मोंढे आणि आपण पाठीमाग बोललो होतो, चर्चा झाली होती. आणि आता तुम्हाला हे मित्र कंपनी आहे, तुमचे स्टाफ आहे. स्टाफ मेंबरची जरा तुम्हीच ओळख करून द्या. स्टाफपैकी हा वैभव, हा महेंद्रा, हा अनिकेत आणि ही आमची बाई. हे सगळे तुमचे मदत करणारी मंडळी आहेत, काम करणारी मंडळी आहेत. आणि सगळे मिळून तुम्ही अतिशय सगळ्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था, अगदी सकाळी आम्हाला 4 वाजता चहा तयार करून दिला. आणि म्हणून वैभवीच्या जास्त काळजी घेतली आमची. नंतर तू पण होता ना बाई? आणि गरम चहा पाहिजे, चहा आणि गरम बिस्किट त्याला सांगितलं तर तो बरोबर. म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्ही जेवढं कष्ट करताय तेवढंच ह्या स्टाफचं सुद्धा सहकार्य आहे. त्यामुळं हा तुमचा जो व्यवसाय आहे तो यशस्वी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून पुढेही अशी छान प्रगती होऊ द्या आणि आम्हाला असंच यायला भेटू द्या. नेक्स्ट टाइम पण अजून परत या.